माझा आवाज येतोय का आपल्याला? अनम्यूट करून सांगा मॅडम. आवाज येतोय का? हो, येतोय येतोय. येतोय ना? हो गुरुजी येत आहे. येत आहे ना? हो. हो हो स्पष्ट येत आहे. चला करायची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकारेषु सर्वदा नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डस्तम्भूतं तन्नमामि शनैश्वरम् सूर्यपुत्रो दीर्घदेही विशालात्मा शिवा प्रिया मंदचारा प्रसन्नात्मा पीडामार्तुं मे शनी. जय शनिदेव. स्क्रीन दिसते ना सर व्यवस्थित? हो सर व्यवस्थित दिसत आहे. बर, तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मागच्या वेळेस क्लासमध्ये आपण बोलता बोलता दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायचे राहूनच दिले. धन्यवाद तुमच्याकडनं सर. पण नाही, तुमच्याकडनं पण नाही आले आणि मी पण नाही दिले तुम्हाला असं. हम्म. ते त्या दिवशी थोडं बिझी दिवस होता, दसऱ्याचं शेड्यूल होतं आणि आपल्याला कसं फक्त एक हम्म. सुरुवात करायची होती असं. हो त्यामुळे ते बरोबर. सर्व आणि ते मीटिंग पण झूम हे ऍडजस्ट करणं सगळं वेळेवर झालं, त्यामुळे फारच म्हणजे घाई गडबडीत झालं होतं क्लास पण सगळा. बरं मला सांगा, पंचांग किती लोकांनी आणलंय? पंचांग खूप शोधलं सर गुरुजी पण भेटलं नाही. ऑनलाईन ऑर्डर केलाय. ऑनलाईन फ्लिपकार्टवर मिळेल ना? हो हो केलं केलं. कारण विषय कसा आहे सर, कारण पंचांग जर असलं ना तुम्हाला घरी प्रॅक्टिस हो. करता येईल आणि आपल्याला यानंतर सर्व कुंडल्या वगैरे ते पंचांग मधूनच शिकायचे आहे, शोधायचे आहे, काढायचे आहे. बाळाचं नाही नाव कसं ठेवायचं. पंचांग तर आम्हालाही शिकायचं आहे म्हणा. खूप हो. इच्छुक आहे आम्ही. तर पण ते लवकरात लवकर. तुम्ही दाते जे म्हटलं ना पूर्ण नागपुरात शोधलं मी. पण नाही हा. भेटलं ते. ऑनलाईन फ्लिपकार्ट. बोलवलंय मी. हा, फ्लिपकार्टवर आहे सर ऑनलाईन. हो हो बोलवलंय. चालेल. तरी गुरुजी तुम्ही सांगा, आम्ही जे रेकॉर्डिंग दुसऱ्या दिवशी पाहतो ना हो. त्याच्यामध्ये पूर्ण मागे करून रिव्हर्स फॉरवर्ड करून खूप चांगल्याने आम्हाला समजते. समजतंय ना? हो हो लाईव्ह क्लासमध्ये तर ते आपण नाही तेवढं कॅच करू शकत, परंतु रेकॉर्डिंग मध्ये 100% समजते मागे पुढे करून. तर हे कसं आहे सर, सुरुवातीला हे सर्व नवीन आहे तुमच्यासाठी. आणि कोणती हो गोष्ट कशी असते, सुरुवातीला काही पण अवघडच वाटते, सुरुवात आपण केलेली नसते. पण आता हे जसे जसे आपला क्लास पुढे जाईल आणि जसे जसे हे शब्द तुम्हाला रिपीट होतील ना, त्यावेळेस सर्व हो लक्षात येईल. म्हणजे आज तुम्हाला समजतंय का नाही समजतंय त्याविषयी काही नाही, फक्त तुम्हाला लक्षात येते की पंचांग मध्ये काय आहे, एवढं जरी समजलं ना तर भरपूर झालं असं. कारण नाही आपले सांगतात ना, समजते समजते हम्म, आम्हाला. असं ना. हो हो स्क्रीन दिसते सर माझी? हो हो व्यवस्थित आहे. व्यवस्थित दिसते ना? हो हो
एक मिनिट. तर स्क्रीन दिसते ना आता परत? हो. तर सर आपण सुरुवात केली होती काल पहिल्या क्लासमध्ये पंचांग म्हणजे काय असं. माझा आवाज क्लिअर आहे ना सर? हो हो. तर आपण पंचांग काय आहे याची सुरुवात केली होती. तर पंच म्हणजे पाच आणि त्याचे अंग म्हणजे असा शब्दाचा जर फोड केला आपण तर पंचांग असं त्याचा अर्थ होतो. तर या पंचांगाचे पाच अंग काय आहे? तर पंचांगामध्ये जे पाच अंग बघितले आपण त्यामध्ये पहिलं येतं ते तिथी, दुसरं येतं ते वार, तिसरं नक्षत्र, योग आणि करण. या पाच गोष्टीचा जो भाग आहे त्याला असं शॉर्टकट मध्ये आपण पंचांग म्हणतो. पंचांग म्हणजे हिंदू धर्मानुसार सर्व सण वार उत्साह आणि याची सर्व शास्त्रोक्त माहिती ज्या पुस्तकात असते त्याला पंचांग असे म्हणतात. तर सुरुवातीला आपण फ्रंट पेज बघितलं होतं पंचांगचं. तर सुरुवातीच्या फ्रंट पेजवर जे काय आहे, संवत्सराचं नाव असतं. जसे की आपल्याला इथं दिसतंय विश्वावसु नाम संवत्सर. हे संवत्सर म्हणजे काय असतं? तर संवत्सर म्हणजे एक वर्षाचा कालावधी. पंचांगामध्ये पंचांगाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते. सर स्क्रीन क्लिअर आहे? हो क्लिअर आहे सर. आवाज येतोय माझा? हो हो. कोणाचा मेसेज आला होता की आवाज येत नाही, त्यांचा नेटवर्कचा इश्यू असेल हा. कारण माझं तर नेटवर्क कव्हरेज व्यवस्थित आहे. असं तुम्हाला आवाज नाही येतोय ना? माझ्या इकडे एकदम छान आहे कव्हरेज. छान. नेटवर्कचा इश्यू कधी कधी होतो असं. तर आपण इथं नाव बघितलं होतं. इथं या चालू वर्षीच्या पंचांगाचं जे नाव आहे ते विश्वावसु नाम संवत्सर आहे. संवत्सर म्हणजे एक वर्ष. हे एक वर्ष जे सुरू होतं ते गुढीपाडव्यापासून गुढीपाडव्यापर्यंत हा मधला जो कालखंड असतो त्याला संवत्सर असे नाव आहे. आणि हे विश्वावसु नाम जे आहे
हे संवत्सराचं नाव दिलेलं आहे. कारण असे पूर्ण संवत्सराचे 60 नाव असतात. तर प्रत्येक वर्षीचं संवत्सर हे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आता 2025 ते 2026 यामध्ये जे पंचांग निघालेलं आहे गुढीपाडव्याला, त्याचं जे नाव आहे ते विश्वावसु नाम संवत्सर असं इथे दिलेलं आहे. हे आपण फ्रंट पेजला बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं पान नंबर 28. तुमच्याकडे जर पंचांग असेल तर पान नंबर 28 काढा. हे पान नंबर 28चं पेज आहे. तर यामध्ये सुरुवातीला जे दाखवलं जातं तर सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाण वेळेनुसार आहे असं इथं दर्शविल्या जातं. सुरुवातीलाच फ्रंटलाच इथं कॉलम आहे. ही सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाण वेळेनुसार आहे. म्हणजे भारतामध्ये जी पण आपली भारताची जी बाउंड्री आहे त्या बाउंड्रीसाठी ह्या सर्व वेळा दाते पंचांगाने ग्राह्य धरले आहे. तर सुरुवातीला आपण इथे बघू की जो सुरुवातीचा जो पॉइंट येतो तो शके 1947 येतो. हे शके 1947 म्हणजे ज्यावेळेस शालिवाहन राजांनी मोजायला सुरुवात केली तर त्या वर्षापासून आतापर्यंत शके 1947 वर्ष चालू आहे. आणि त्याच समोर जर गेलं आपण तर इथं आपल्याला बघितलं जातं संवत्सराचं नाव लिहिलेलं असतं, विश्वावसु नाम संवत्सर. तर हे जे काय आहे तर हे चालू वर्षीचं जे संवत्सर आहे आपलं त्या संवत्सराचं नाव आहे. आपण जर पंचांग मध्ये पूर्ण पंचांग जर बघितलं आपण तर त्यामध्ये शके आणि विश्वावसु नाम संवत्सर हे प्रत्येक पेजला याच जागी आपल्याला बघायला मिळतं. पूर्ण पंचांगामध्ये याच जागी याच ठिकाणी हे दोन शब्द आपल्याला बघायला मिळतील. कारण हे विश्वावसु नाम संवत्सर आहे ते एका वर्षासाठीच आहे, गुढीपाडव्यापासून तर गुढीपाडव्यापर्यंत. आणि हे जे शके आहे ते 1947 हे पण एका वर्षासाठीचं आहे. त्यामुळे हे दोन्ही शब्द आपल्याला याच ठिकाणी बघायला मिळतात. त्या पुढे जर गेलो आपण तर आयन आहे. आता हे आयन काय आहे तर आयनात जर बघितलं आपण तर एका वर्षाचे 2 भाग जर केले आपण तर 6-6 महिन्याचा एक भाग होतो. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. 12 महिन्याचे 2 भाग जर केले तर 6 महिन्याचा एक भाग होतो. आणि त्या एका 6 महिन्याच्या भागाला एक आयन असे म्हणतात. तर हे 2 आयन आहे. तर पहिलं जे आयन आहे ते आहे उत्तरायण. तर हे उत्तरायण कधी सुरू होतं तर हे जे आयन आहे हे आपण इंग्लिश जे महिने आपले जानेवारी फेब्रुवारी हे इंग्लिश महिने जे आहे त्यांच्यापासून ग्राह्य धरले जातात. तर 21 डिसेंबर पासून ते 20 जून पर्यंत जे आयन येतं त्याला उत्तरायण असे म्हणतात. आणि दुसरं जे आहे दक्षिणायन हे 2 जून पासून ते 20 डिसेंबर पर्यंत जो कालखंड येतो त्यामध्ये त्याला दक्षिणायन असे म्हणतात. तर आपण इथे जर ज्यावेळेस आपण पेजवर बघतो तर इथे जे आहे ते आपल्याला उत्तरायण बघायला मिळतं. आता इथं उत्तरायण काय येतं तर हा जो कालखंड आहे आपला तो 21 डिसेंबर पासून 20 जून पर्यंतचा कालखंड आहे. आणि आपलं जे पंचांग जे झालेलं आहे ते पंचांग आहे गुढीपाडव्याला म्हणजे तयार झालेलं आहे. हे झालेलं आहे गुढीपाडव्यापासूनच सुरुवात झालेली. तर गुढीपाडव्यापासून सुरुवात झाल्यामुळे हा जो कालखंड आहे तो 21 डिसेंबर ते 20 जूनच्या मध्ये येतो. त्यामुळे इथे जे आयन येईल ते उत्तरायण येईल. आता इथून पुढे जर आपण 6 महिन्यानंतर जर पंचांग बघितलं तर इथं जे आयन येईल ते दक्षिणायन येईल. कारण त्याचा जो कालखंड आहे तो पुढे गेलेला असतो. त्यानंतर पंचांगामध्ये पुढे येतं ऋतू. आता ऋतू जर बघितले आपण तर ऋतू बघायच्या अगोदर आपण महिने बघू. इथे जे लिहिलेलं आहे की चैत्र महिना
सर स्क्रीन दिसते ना बरोबर? पण मला नाही दिसत आहे स्क्रीन तुमची. स्क्रीन हो, स्क्रीन बरोबर दिसत आहे सर. दिसतंय? हो, मला तर नाही, दिसत आहे. मला पंचांग, तुम्ही पंचांग शेअर केलंय का ह्याच्यावरती स्क्रीनवर? हो यांना मला दिसतंय ना? दिसतच नाहीये. मला जोशी पंचांग सरांना नाही दिसत आहे. मला पंचांग नाही दिसत आहे. हा, मला पण पंचांग नाही दिसत आहे. तुम्ही बोलताय मला ते दिसतंय, पंचांग नाही दिसत आहे. हा, पंचांग नाही दिसत आहे. मी तेच विचारत होतो सर, म्हटलं पंचांग दिसतंय काय? नाही नाही नाही, एवढ्या वेळेचं पंचांग बिलकुलच नाही दिसलं. एक मिनिट सर. हो. आता दिसतंय का सर? हो हो, दिसत आहे. हो, दिसतंय आता. आता दिसतंय ना? हो हो हो. आता क्लिअर आहे? हो हो, हो, एवढ्या वेळेचं दिसतच नव्हतं. मग मी तेच विचारत होतो सर, असं काही प्रॉब्लेम आला तर सांगत जा, म्हणजे माझ्या पण नाही, लक्षात येत नाही ते. आम्हाला असं वाटलं की तुम्ही रिव्हिजन घेताय बा, असं वाटलं आम्हाला. हम्म. आता दिसतंय ना सर क्लिअर? हो हो. हा, ते इथे बघितलं होतं आपण, शके बघितलं इथं, विश्वावसू नाम संवत्सर बघितलं, त्यानंतर आपलं आयन पर्यंत आलो होतो आपण, राईट? हो हा, त्यानंतर जे येतं ते इथे सौर, म्हणजे सौर काय असतं, तर हे सौर असतं म्हणजे सूर्याच्या भ्रमणापर्यंत, सूर्याच्या प्रमाणे, आणि दुसरं जे असतं चंद्राच्या भ्रमणापर्यंत. तर हा जो टॉपिक आहे आपल्याला तो पुढे व्यवस्थित येईल असं, त्यावेळेस आपण त्याच्यात बघू. पण अगोदर आपण बघू ते महिने. महिने काय असतं, तर मराठी महिने जे असतात ते पूर्ण 12 महिने आहे. सर आता क्लिअर आहे ना स्क्रीन वगैरे? हो मराठी जे महिने असतात ते पूर्ण 12 महिने असतात. तर आपण हे शाळेत असताना वगैरे शिकलेलो असतो मराठी महिने काय. तर मराठी महिन्यामध्ये जो पहिला महिना आहे तो आहे चैत्र, त्यानंतर वैशाख, त्यानंतर ज्येष्ठ, त्यानंतर आषाढ, त्यानंतर श्रावण, नंतर भाद्रपद, त्यानंतर येतो तो अश्विन, आणि नंतर कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. हे असे मराठी महिने आहेत. तर आपण व्यावहारिक मध्ये जास्त करून आपल्याकडे इंग्लिश महिने चालतात, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वगैरे. पण ह्या मराठी महिन्याचा जो वापर आहे तो इथं पंचांगामध्ये होतो. आणि आपण ज्यावेळेस पण पंचांग बघू त्यावेळेस इथं जे महिने लिहिलेले असतात ते पूर्ण मराठी महिने लिहिलेले असतात. आता इथं हा महिने येतात हे 12, मरा मराठी महिने हे 12 असतात. आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर इथं सौर आणि वसंत ऋतू दिलेला आहे. तर वसंत ऋतू जो आहे, तर मराठीमध्ये जर आपण बघितलं ऋतू, तर पूर्ण सहा सहा ऋतू येतात आपल्या. म्हणजे आपले जे महिने असतात ते पूर्ण 12 महिने असतात, आणि जे ऋतू जे आहे ते पूर्ण 6 ऋतू आहे. म्हणजे आपण अगोदर एका वर्षाचे 6 भाग केले, त्या
प्रत्येक भागाला, एका भागाला आपण आयन म्हटलं, एकाला उत्तरायण म्हटलं, एकाला दक्षिणायन म्हटलं. आता हे पूर्ण 12 महिने आहे. तर ह्या 12 महिन्यामध्ये 6 ऋतू येतात. म्हणजे प्रत्येक ऋतू हा 2-2 महिन्याचा असा असतो. यामध्ये जर वसंत ऋतू बघितला आपण, तर चैत्र आणि वैशाख महिन्यात जे ऋतू येतो त्याला वसंत ऋतू असे म्हणतात. आणि त्यानंतर ग्रीष्म ऋतू येतो. तर ज्येष्ठ आणि आषाढ यामध्ये जो ऋतू येतो त्याला ग्रीष्म ऋतू असे म्हणतात. आवाज, माईक अनम्यूट करा प्लीज. आणि त्यानंतर येतो तो वर्षा ऋतू. म्हणजे श्रावण आणि भाद्रपद मध्ये जो ऋतू येतो तो वर्षा ऋतू असं त्याला म्हणतात. तो 2 महिन्याचा असतो. प्रत्येक ऋतू हे 2-2 महिन्याचे असतात. त्यानंतर येतो तो, सर माईक अनम्यूट करा प्लीज. काळे सर तुमचा माईक अनम्यूट करा. नको परी तो का शांत काय नाही राहू शकत? तू कशाला हात लावतो? घाण आता त्याला घाण असताना. काळे सर तुमचा माईक अनम्यूट करा प्लीज. आणि त्यानंतर जो येतो तो चौथा ऋतू येतो, तो म्हणजे शरद ऋतू. तर हा जो ऋतू येतो तो अश्विन आणि कार्तिक महिन्यात येतो. त्यानंतर जो येणारा ऋतू आहे तो आहे हेमंत ऋतू. हा जो ऋतू येतो तो मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यात येतो. आणि त्यानंतर येतो शिशिर ऋतू. तो येतो माघ आणि फाल्गुन या महिन्यामध्ये येतो. तर अशा प्रकारे पूर्ण 12 महिने असतात. 12 महिन्यामध्ये 6 ऋतू येतात. 6 ऋतू म्हणजे प्रत्येक ऋतू हा 2-2 महिन्याचा असतो. समजताय ना सर? हो हो सर. हा. तर आपण आता इथं पंचांगाच्या पान नंबर 28 वर जर बघितलं आपण, तर इथं वसंत ऋतू दाखवलेला आहे. सध्या तो महिना चालू आहे, जो कालखंड चालू आहे, त्यामुळे इथं वसंत ऋतू येतो. ज्यावेळेस हा ऋतू 2 महिन्यानंतर चेंज होईल, बदलेल, ती इथे दुसऱ्या ऋतूचं नाव राहील. आणि हा महिना पण बदलेल त्यावेळेस. त्यावेळेस चैत्रच्या ऐवजी जो पुढचा येणारा महिना असेल तो महिना असेल. आता त्यानंतर येतं ते म्हणजे पक्ष. आता हे पक्ष नेमकं काय आहे? जसं की आपण बघितलं, आपल्या हिंदू धर्माच्या पंचांगानुसार 12 महिने आहे. 12 मराठी महिने आहे. त्याच्यामध्ये 6 ऋतू आहे. प्रत्येक ऋतूला हे 2-2 महिने दिलेले आहे. तसंच आपण जर पक्षाबद्दल जर विचार केला तर पक्ष म्हणजे काय? तर पक्ष म्हणजे पंधरवडा. थोडक्यात आपल्या व्यावहारिक भाषेत जर बोलायचं सांगितलं झालं तर पक्ष म्हणजे 15 वाडा. आता एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात साधारणतः. जर आपण ग्राह्य धरले तर एका महिन्यामध्ये 30 दिवस येतात. 30 दिवसाचे जर 2 भाग केले तर 15-15 दिवस असे 2 भाग होतात. तर एका भागाला आपण पक्ष म्हणतो आणि दुसऱ्या भागाला पण पक्ष म्हणतो. म्हणजे 30 दिवसाचे 2 भाग जर केले तर 15 दिवसाचा 1 भाग आणि 15 दिवसाचा 1 भाग असे 2 भाग होता. तर ह्या 2 भागांना 2 नाव दिलेले आहे. जसे की आपण जर बघितलं तर अगोदर जो येतो सुरुवातीला तो शुक्ल पक्ष येतो आणि त्यानंतर जो येतो तो कृष्ण पक्ष येतो. आता हे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे नेमकं काय आहे? तर चंद्राच्या वाढीनुसार आणि चंद्राच्या गतीनुसार आणि सूर्याच्या गतीनुसार यांचा विभागणी केलेली असते. शुक्ल पक्ष जर म्हटलं आपण
तर तो सुरू होतो अमावस्येनंतर सुरू होतो ते पुढच्या पौर्णिमापर्यंत असतो. आणि कृष्ण पक्ष जर बघितला आपण तर तो पौर्णिमेनंतर सुरू होतो ते पुढच्या अमावस्यानंतर असतो, अमावस्यापर्यंत असतो. तर शुक्ल पक्षांमध्ये चंद्र दिवस दिवस वाढत जातो. तर त्या व्यतिरिक्त कृष्ण पक्षामध्ये चंद्र दिवसेंदिवस कमी होतो. म्हणजे शुक्ल पक्षामध्ये चंद्राची वाढ होते, चंद्र अतिस्पष्ट होतो, आणि कृष्ण पक्षामध्ये चंद्र थोडा थोडा कमी होत चालतो, म्हणजे अंशतल असे प्रमाणे होत चालतो. तर ते पुढे आपण व्यवस्थित बघणारच आहोत. तर एवढा भाग झालाय आपला. सुरुवातीचा हा जो बघितला आपण की पंचांगामध्ये हा जो एवढा भाग आहे, एवढ्या भागाचं आपण पूर्ण बघितलं. इथे शके बघितलं, विषुववसू नाम संवत्सर काय आहे, आयन काय आहे, सौर काय आहे, वसंत ऋतू काय आहे, ऋतू म्हणजे काय आहे, आणि मराठी महिने बघितले. त्यानंतर आपण बघितलं तो पक्ष. आता मेन सुरुवात येते की ते पंचांग आपलं कसं बघायचं. पंचांग कसं बघायचं याची सुरुवात कशी करायची बघायला, तो महत्वाचा टॉपिक आहे. आता हे लक्षात ठेवा, हे जे पेज आहे 28 नंबरचं, पंचांग मध्ये जर हे जर कळालं तर पूर्ण पंचांग आपल्याला व्यवस्थित बघितलं जातं. पण हेच जे पेन आहे, हे जे पेज आहे, या पेजचा जो टॉपिक आहे तोच टफ आहे. आणि नेमकी पंचांगाची सुरुवातच ही टफ टॉपिक पासून झालेली आहे. आणि त्यामुळे यामध्ये समजायला थोडा उशीर लागतो आणि समजत नाही. शब्द सगळे नवीन असतात, आपण कधी व्यवहारात मध्ये वापरत नाही ते, आणि त्यामुळे आपण थोडं चिलबिचिल होतो. तर त्यातला काही प्रकार नाही. हे जे शब्द आहे ते आता रोजच आपल्या कानावर पडतील आणि ते आपण त्यामध्ये चांगलं परिचित होऊ असं. तर पंचांग जर बघायचं असेल, इथं ई म्हणून लिहिलेलं असतं. ते ई जे आहे ते पूर्ण म्हणजे इंग्रजी महिने आहे आपले. मी थोडं मोठं करून घेतो याला. इथं हे ई जे लिहिलेलं आहे, ई मध्ये बघा ही 30 तारीख आहे. 30 तारीख ती कोणती आहे, मार्च महिन्याची आहे. आणि इथं जर वरती बघितलं आपण तर इथं मार्च आणि एप्रिल 2025 असं येत आहे. स्क्रीन दिसते ना सर सर्वांना? हॅलो. हो दिसतेय, पण लहान झाली स्क्रीन, अक्षर नाही समजत. अक्षर समजत नाही अजून. झूम, हो झूम करावं लागेल त्याला. तुम्ही मोबाईलवर बघताय का सर? हो आता दिसते. हो हो हो, आता दिसत आहे. तर हो इथं बघा, इथे जे येतं ते मार्च आणि एप्रिल असं दिलेलं आहे. इथे मार्च आणि एप्रिल हे दिलेलं आहे, कारण हे जे आपली गुढीपाडव्याची जी सुरुवात झाली ती 30 तारखेला झाली, आणि 30 तारखेमुळे इथे मार्च आणि एप्रिल 2025 असे हे दिलेले आहे. आता आपण पंचांगाची जी सुरुवात करायची असते ते डाव्या साईडने करायची असते नेहमी. पंचांग बघायची सुरुवात ही डाव्या साईडने करावं लागते. तर इथं बघितलं जातं आपल्याला, तर इथे तिथी आणि वा लिहिलेलं आहे. ती आणि वा लिहिलेलं आहे. तर ती आणि वा हे जे काय आहे, ती म्हणजे तिथी आणि वा म्हणजे वार. आता तिथी म्हणजे नेमकं काय असतं,
तर ते आपण बघू. आता वार वार म्हणजे आपण तर परिचितच आहे वारापासून, की रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि त्यानंतर रविवार आणि त्यानंतर परत सोमवार, हे आठवड्याचे जे वार असतात ते वार हे सर्वांना तर माहितीच आहे. पण हा तिथी म्हणजे नेमका काय प्रकार आहे? तर आपण बघितलेलं असतं, कोणाला चतुर्थी असते, कोणाला एकादशीचा उपवास असतो. तर ही नेमकं चतुर्थी आणि एकादशी कधी येते, कशी येते आणि ही कशी निर्माण होते, तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता तिथी म्हणजे नेमकं काय? तर चंद्र आणि सूर्य यांच्यातील जो अंतर यांच्यातील जो अंतर आहे त्याचे कालमापन म्हणजे तिथी होय. जेव्हा चंद्र आणि सूर्य यांच्यातील कोणातील फरक 12 अंशांनी वाढतो, तेव्हा एक नवी तिथी निर्माण होते. म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्यामधील जो त्यांची जी गतीतला फरक आहे तो 12 अंशांनी वाढलं की प्रत्येक वेळेस एक नवीन नवीन तिथी तयार होते. ते आहे, आपण आता सुरुवातीला फक्त एवढंच लक्षात ठेवा की तिथी जी तयार होते ते नेमके कशी होते. तर दोघांमधील फरक हा 12 अंशांनी वाढलो तर एक तिथी तयार होते. त्यानंतर बाकीच्या तिथी कशा तयार होत्या ते आपण पुढे बघणारच आहोत. म्हणजे एक तिथीचा जो कालावधी असतो तो साधारणतः 24 तासापेक्षा कमी किंवा थोडंफार जास्त असू शकतो. म्हणजे एक तिथी साधारणतः 24 तासाची असते. तर आपण तिथीचे प्रकार बघू. जी तिथी जी असते ती पहिली जी तिथी असते ती प्रतिपदा असं म्हणतात. म्हणजे इथे इथे ज्यावेळेस बघतो आपण या पेजला, तर इथं तिथी ज्या लिहिलेल्या आहे तिथी तिथीच्या खाली लिहिलेलं आहे 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि इथं 15. तर ह्या ज्या जे या पूर्ण तिथी आहे, तर या तिथीला संस्कृतमध्ये नाव दिलेलं असतं. तिथी म्हणजे रोजची तारीख धरा. म्हणजे जसं की एक जर असेल आणि शुक्ल पक्ष जर चालू असेल तर महिन्याचा पहिला दिवस ग्राह्य धरायचा. जसे की आपण बघितलं एका महिन्याचे आपण 2 भाग केले, 15 दिवसाचा एक भाग आणि 15 दिवसाचा एक भाग. पहिल्या भागाला आपण नाव दिलं शुक्ल पक्ष आणि दुसऱ्या भागाला नाव दिलं आपण कृष्ण पक्ष. आता शुक्ल पक्षामध्ये जर एक लिहिलेला असेल तर तो महिन्याचा पहिला दिवस. येते लक्षात? शुक्ल पक्षामध्ये जर एक लिहिलेलं असेल तर त्याला प्रतिपदा असे म्हणतात. जर 2 लिहिलेलं असेल तर त्याला द्वितीया म्हणतात. जर 3 लिहिलेलं असेल त्याला तृतीया म्हणतात. 4 लिहिलेलं असेल तर चतुर्थी म्हणतात. 5 लिहिलेलं असेल तर पंचमी म्हणतात. 6 लिहिलेलं असेल तर षष्ठी म्हणतात. 7 लिहिलेलं असेल तर सप्तमी म्हणतात. 8 जर लिहिलेलं असेल तर अष्टमी म्हणतात. 9 जर लिहिलेलं असेल तर नवमी म्हणतात. 10 लिहिलेलं असेल तर दशमी म्हणतात. 11 जर लिहिलेलं असेल तर एकादशी म्हणतात. आणि त्यानंतर 12 जर लिहिलेलं असेल तर द्वादशी म्हणतात आणि 13ला तृतीयोदशी म्हणतात आणि 14ला चतुर्दशी म्हणतात. आता हे जर आपण शुक्ल पक्षात बघितलं तर 1 पासून 14 पर्यंत हे कृष्ण पक्षात पण आणि शुक्ल पक्षात पण या पूर्ण सारख्याच तिथी येतात. हे बघा, कृष्ण पक्षाच्या जर तिथी बघितल्या असेल आपण तर पहिली प्रतिपदा, दुसरी द्वितीया, तिसरी तृतीया, चौथी चतुर्थी, पाचवी पंचमी, 6वी षष्टी, 7वी सप्तमी, 8 लिहिलेलं असेल तर अष्टमी, 9 लिहिलेलं असेल तर नवमी, 10 लिहिलेलं असेल तर दशमी, 11 लिहिलेलं असेल तर एकादशी, 12 लिहिलेलं असेल द्वादशी, 13 लिहिलेलं असेल त्रयोदशी आणि 14 जर लिहिलेलं असेल तर चतुर्दशी. तर मग आपल्याला समजायचं कसं
की आता हे 14 लिहिलेलं आहे, तर ही कृष्ण पक्षाची आहे की शुक्ल पक्षाची आहे? यांची दोघांची पण सुरुवात जी तिथीची असते ती सारखीच होते. आपण एक उदाहरण बघू. शुक्ल पक्षामध्ये पहिली जर तिथी असेल तर ती प्रतिपदा असते. त्यानंतर 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11, 12, 13, 14वी पर्यंत चतुर्दशी असते. 14वी पर्यंत. आणि त्यानंतर जी शुक्ल पक्षामध्ये जी 15वी तिथी येते, तिथं जे 15 लिहिलेलं असतं तर ती असते पौर्णिमा. आलं लक्षात? 15 जर लिहिलेलं असेल तर ती पौर्णिमा असते, ती असते शुक्ल पक्षात. तसंच जर आपण बघितलं तर कृष्ण पक्षात पण प्रतिपदेपासून जे चालू होतं तर ते चतुर्दशी पर्यंत पूर्ण सेम असतं. पण इथे 14च्या ऐवजी 14 नंतर 15 नाही येत. 15 नंतर जे येतं ते डायरेक्टली 30 लिहिलेलं येतं. तर ते 30 जे असतं ते म्हणजे असतं ते अमावस्या. येतंय सर लक्षात? हॅलो. हो हो. शुक्ल पक्षामध्ये 14 नंतर आहे ना 15 येतं, तर 15ला आपण त्याला पौर्णिमा असे म्हणतो. आणि कृष्ण पक्षामध्ये 14 नंतर जे 30 येतं तर त्याला अमावस्या असं म्हणता येतं. म्हणजे याचा अर्थ असा की पंचांगामध्ये जर 15 लिहिलेलं असेल तर ते पौर्णिमा समजावी, आणि जर पंचांगामध्ये जर 30 लिहिलेलं असेल तर ती अमावस्या समजावी. 15 नंतर किंवा 30 नंतर या व्यतिरिक्त इथे कोणतीही संख्या येत नाही किंवा कोणताही आकडा येत नाही. जर शुक्ल पक्ष असेल आणि चतुर्थी नंतर जर कोणती तिथी येत असेल तर ती पौर्णिमा येते. आणि जर कृष्ण पक्ष असेल आणि कृष्ण पक्षानंतर चतुर्दशी नंतर जी तिथी येते तर ती अमावस्या येते. इथपर्यंत येत आहे ना लक्षात सर? मॅडम, हो हो. जास्त जास्त फास्ट नाही होत आहे ना काही असं? नाही नाही, बरोबर. हा. तर आपण आता इथं बघितलं, कृष्ण पक्ष बघितलं, शुक्ल पक्ष बघितलं. आता आपण हे तिथीचे प्रकार बघितले. हे 1, 2, 3 हे झाल्या, या पूर्ण तिथी झाल्या. आणि त्यानंतर हे जे झालं हे वार झाले. आता हे पहिला कॉलम तर आपला क्लिअर झाला. सपोज आपल्याला जर 30 तारखेचं कॅलेंडर, सॉरी, पंचांग जर बघायचं आपल्याला, तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे इथं जे ई लिहिलेलं असतं ते इंग्लिश असतं. इंग्लिश संख्या आहे. जर ही 30 तारीख बघितली आपण तर 30 तारखेला इथं तिथीमध्ये 1 लिहिलेलं असतं, म्हणजे ही जी तिथी असते ती प्रतिपदा आहे. तर ती महिन्याचा पहिला दिवस आहे. हिंदू धर्माच्या पंचांगानुसार प्रतिपदा म्हणजे महिन्याचा पहिला दिवस. आणि त्यानंतर इथं जे दुसरा जो कॉलम आहे ती इथं आपल्याला बघायला मिळतं की क आणि मी. आता हे क आणि मी काय आहे? हे क म्हणजे किमाल आणि हे मिनिट. म्हणजे हे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हे आहे ते तास आणि मिनिट. सोप्या भाषेमध्ये एवढं लक्षात ठेवायचं, हे तास आणि मिनिट आहे. पण हे तास आणि मिनिट कशाचे आहे, नेमकं काय आहे? या तिथी संपण्याची वेळ आहे. ही जी इथं दिसलेली आहे तिथी जर बघितली आपण, प्रतिपदा, त्यानंतर रविवार, आणि हे जे दिसतंय इथं 12:50, तर हे जे काय आहे तर 12:50ला ही प्रतिपदा तिथी संपते. ह्या ज्या क आणि म मध्ये जेवढे पण हे टायमिंग दिलेले आहे हे पूर्णपणे तिथी संपण्याच्या वेळा आहे, सुरुवातीच्या वेळा नाही. आता सपोज आपण इथं जर बघितलं की प्रतिपदा ही जी संपते ती 12:50ला संपते. आता 12:50ला संपते आणि त्यानंतर लगेच दुसरी तिथी चालू होते. तर ती कधी संपते तिचा बी अवधी इथे दिलेला आहे, 9:12 संपते. आता इथे 2 तिथी आलेल्या आहे एकाच वेळेस. ह्या कशा आल्या?
आणि असं आल्यानंतर या तिथींना काय म्हणता ते आपण पुढे तिथीच्या प्रकारामध्ये बघू. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवायचं की इथे जी संख्या दिलेला आहे किंवा जो टायमिंग दिलेला आहे ही तिथी संपण्याच्या वेळा आहे. म्हणजे संपण्याच्या वेळा, सुरुवातीची वेळ नाही दाखवत इथं. इथे हे जे आहे संपण्याच्या वेळा आहे. बरं, ह्या वेळा मग आपण नेमकं पंचांगामध्ये कशा बघायच्या? हे पंचांगाचं घड्याळ नेमकं कसं असतं, या वेळेंचा अभ्यास आपण कसा करायचा? तर ह्या ज्या वेळा जे असतात ते आपला जो रेल्वे टायमिंग आहे त्या रेल्वे टायमिंग नुसार ह्या वेळा असतात. सपोज पंचांगामध्ये जर 6 वाजले, 6 जर लिहिलेला असेल ना, सर स्क्रीन दिसते ना आता? हो हॅलो. हो हो. हो. पंचांगामध्ये फक्त जर 6 लिहिलेलं असेल तर ते आपण सकाळचे 6 धरायचे. हे हे सुरुवातीला आपल्याला थोडं हार्ड जातं, नवीन जातं, पण ही पंचांगाचे घड्याळ जर कळालं आपल्याला आणि रोजच आपण त्यामध्येच राहणार आहे त्यामुळे काही हे नाही, ते लक्षात येऊन जातं. पाठ करायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. ज्यावेळेस आपण पंचांग बघायला सुरुवात करू आणि प्रत्येक वेळेस हे पंचांग बघत जाऊ त्यावेळेस मग ते आपल्याला पूर्णपणे लक्षात येत जातं. आता पंचांगचं घड्याळ नीट समजून घ्या. पंचांगामध्ये जर सकाळचे 6 वाजले तर समजायचं सकाळचे 6. पंचांगामध्ये जर 7 लिहिलेलं असेल तर सकाळचे 7. पंचांगामध्ये फक्त जर 8 लिहिलेलं असेल तर ते सकाळचे 8 असतात. पंचांगामध्ये जर 9 लिहिलेलं असेल तर ते सकाळचे 9 असतात. पंचांगामध्ये जर फक्त 10 लिहिलेलं असेल तर ते सकाळचे 10 असतात. हे मी जे सकाळ हा शब्द जे वारंवार सांगतोय ना, सर त्याचं गणित लक्षात घ्या. 10 जर लिहिलेलं असेल तर ते सकाळचेच 10 समजायचे. 11 जर लिहिलेलं असेल तर ते सकाळचे 11 समजायचे. जर 12 लिहिलेलं असेल तर ते दुपारचे 12 समजायचे. आता दिवसाचे पण काही भाग असतात ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. आणि जर 12 नंतर आपण जनरली घड्याळमध्ये बघतो त्यावेळेस 1 लिहिलेला असतो. तर पंचांगामध्ये कधीच 1 लिहिलेला नसतो. जो लिहिलेला असेल तेच तो वेगळा दर्शवतो. पण जर ते दुपारचा जर 1 बघायचा आपल्याला, म्हणजे थोडक्यात की पंचांगामध्ये जर 13 लिहिलेलं असेल तर ते दुपारचे 1 समजायचा. पंचांगामध्ये जर 14 लिहिलेलं असेल तर ते दुपारचे 2 समजायचे. जर पंचांगामध्ये जर 15 लिहिलेलं असेल तर ते दुपारचे 3 समजायचे. आणि जर पंचांगामध्ये 16 लिहिलेलं असेल तर ते दुपारचे 4 समजायचे. जर पंचांगामध्ये जर 17 लिहिलेलं असेल तर ते दुपारचे 5 समजायचे. आणि जर पंचांगामध्ये 18 लिहिलेलं असेल तर ते सायंकाळचे 6 समजायचे. जर पंचांगामध्ये 19 लिहिलेलं असेल तर ते संध्याकाळचे 7 समजायचे. आणि जर पंचांगामध्ये जर 20 लिहिलेलं असेल तर ते रात्रीचे 8 समजायचे. आणि जर पंचांगामध्ये 21 लिहिलेलं असेल तर ते रात्रीचे 9 समजायचे. जर पंचांगामध्ये रात्रीचे 22 लिहिलेले असेल सॉरी, तर ते रात्रीचे 10 समजायचे. आणि जर पंचांगामध्ये जर 23 लिहिलेलं असेल तर ते रात्रीचे 11 समजायचे. आता 23 नंतर जर 24 असा उल्लेख पंचांगामध्ये असेल तर ते रात्रीचे 12 समजायचे. आपण जनरली बघतो की 24 नंतर 00 येतं, किंवा आपण जर रेल्वे घड्याळ वगैरे जर असेल तर आपण बघितलं जातं 00 वाजून 1 मिनिटं म्हणजे 12 वाजून 1 मिनिटं. तर पंचांगामध्ये तसं नसतं. 24 नंतर जर पंचांगामध्ये जर 25 लिहिलेलं असेल तर ते उत्तर रात्रीचा 1 समजायचा म्हणजे मध्यरात्री. रात्रीचे पण काही प्रकार असतात.
जनरली आपण सूर्यास्त जर झालं तर रात्र झाली असे म्हणतो. सूर्यास्त जनरली जो होतो तो 6-6:30च्या आसपास होतो. म्हणजे जर आपण दिवसाचे जर भाग केले, रात्रीचे भाग जर केले, तर 6 वाजेपासून म्हणजे जनरली सूर्यास्तानंतर ते मध्यरात्रीपर्यंत ही मध्यरात्र असते. आणि नंतर 12 नंतर जे होतं ते उत्तर रात्र होते. उत्तर रात्र म्हणजे दुसऱ्या दिवशीची पहाट. कारण पंचांगामध्ये जे दिवसाचं गणित असतं, जे 24 तासाचं गणित असतं, ते सूर्योदयापासून ते दुसऱ्या सूर्योदयापर्यंत जो कालावधी असतो त्याला पूर्ण दिवस असे धरल्या जाते. जर रात्रीचे 12 वाजले म्हणजे दिवस चेंज होत नाही. जसं की इथं जर 24 लिहिलेलं असेल तर रात्रीचे 12 वाजता, 25 जर लिहिलेलं असेल तर उत्तर रात्रीचे म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटचा 1 वाजतो. याला उत्तर रात्रीचे म्हटल्या जाईल. त्याच्यानंतर 26 जर लिहिलेलं असेल तर रात्रीचे 2 वाजता, आणि 27 जर लिहिलेलं असेल तर रात्रीचे 3 वाजता, आणि त्यानंतर जर 28 लिहिलेलं असेल तर दुसऱ्या दिवशीची पहाट म्हणजे उत्तर रात्र, तर दुसऱ्या दिवशीचे पहाटचे 4 वाजता 28 लिहिलेलं असेल. तसंच जर 29 लिहिलेलं असेल तर दुसऱ्या दिवशीची पहाटचे 5 वाजता. आणि जर 30 लिहिलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळचे हे 6 वाजता. आणि जर 31 लिहिलेलं असेल तर दुसऱ्या दिवशीचे सकाळचे हे 7 वाजता. आता 31 हे फार कधीतरी येतात जानेवारी फेब्रुवारी मध्ये, म्हणजे ज्यावेळेस सूर्योदय लेट उगवतो. हिवाळ्याच्या दिवसामध्ये सूर्योदय 7, 7:30, 7:15 उगवतो, त्यावेळेस हे जनरली येतात. नाही तर सहजासहजी 31 हे आपल्याला पंचांगात दिसत नाही. फक्त 30 पर्यंत. कारण जनरली जो सूर्योदय असतो 6:15, 6:30, 6:10 अशा आसपास होतो. तर हे जे 30 जे लिहिलेले असते ते जे आहे ते म्हणजे सकाळचे 6 वाजले. जसं की आपण जर बघितलं इथं सूर्योदय, इथं जे बघितलं जातं आपल्याला, इथं र आणि उ दिलेलं आहे. हे र उ जे काय आहे, तर हे जे आहे हे आहे सूर्य उदय आणि सूर्य अस्त. र उ म्हणजे रवी उदय आणि र अ म्हणजे रवी अस्त. आता हा 30 तारखेचा सूर्य जो उदय झाला होता तो सकाळी 6 वाजता झाला. आणि सूर्य जो अस्त झाला तर तो 18 वाजता झाला. म्हणजे आपण जर जनरली जर या भाषेत बघायला गेलं पंचांगाच्या, तर 18 वाजता म्हणजे संध्याकाळच्या 6 वाजता सूर्यास्त झाला होता. आणि सकाळी 6 वाजता सूर्याचा उदय झाला होता. तर अशा प्रकारे ही पंचांगाचं घड्याळ असतं, ते याप्रमाणे चालतं. ठीक आहे, समजतंय ना? हो इथपर्यंत समजतंय ना? समजलंय ना थोडं थोडं? हो हो. त्यामुळेच म्हणतो सर, तुम्ही लवकरात लवकर जर पंचांग घेतलं तर त्याची प्रॅक्टिस पण चांगली होईल आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल असं. बरं, आतापर्यंत जे शिकवलं त्यामध्ये काही अडचण आहे का, काही प्रश्न आहे का, काही असेल तर विचारा, जे माझ्या पण लक्षात येतं असं. कोणाचे काही प्रश्न आहे का? नाही, माझं तर काही सध्या नाही आहे पंचांग नसल्यामुळे, पण समजत आहे मला. समजतंय ना? तर हो, मला त्यासाठी तर जे आहे ना, समजत आहे. त्यासाठी जे आहे ना रेकॉर्डिंग जास्त वेळेस बघायची सर.
रेकॉर्डिंग जेवढं हो बघशाल तुम्ही तेवढं चांगले समजायला जाते. मॅडम तुम्हाला समजतंय ना ठाकूर मॅडम? हो हो समजतंय थोडं थोडं. तर मॅडम तुम्ही जे आहे ना ऑनलाईन बघा, पंचांग जे आहे ते ऑनलाईन मिळेल तुम्हाला, कारण मी पण हो हो पाठवलं असतं इकडनं कुरिअरना, पण तेवढेच दिवस जातील त्याला कुरिअरना हो येईल हो आणि ते हो मी बघते त्यापेक्षा फ्लिपकार्टवर. हा फ्लिपकार्टवर बघा, ते 2-3 दिवसामध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी तिथून मिळून जाईल. हा चालेल ठीक. आणखी कोणाला काही प्रश्न आहे का? काही शंका समाधान काही असेल तर विचारा, आपल्याकडे आहेत 5-10 मिनिटं. किंवा क्लास संदर्भात काही इन्क्वायरी करायची आहे का? किंवा माझ्या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. म्हणजे तुम्ही कसं आहे, तुम्ही पण फ्री बोलला ना म्हणजे मला बी प्रेशर नाही येणार. मला एक तर हेच कळत नाही तुम्हाला समजतंय का नाही समज. नाही समजते सर, पूर्ण कारण समजते, कारण पूर्ण समजते. थोडं थोडं आपल्याला त्यामध्ये समजला जाईल. हा जो टॉपिक आहे तो 28 पेज नंबरवरचा, हे थोडस किचकट आहे आणि समजायला हे एकदम नाही समजणार तुम्हाला. पण आपण जसं जसं त्याच्यात पुढं पुढं जात जाऊ त्यावेळेस मागचं रिपीट होत जाईल, मग त्यावेळेस तुमच्या चांगल्या लक्षात बसेल असं. धनश्री मॅडम तुम्हाला काही अडचण आहे का? मॅडम समजताय ना? ठीक आहे, जर मग कोणाला काही शंका नसेल काही प्रश्न नसेल तर मग इथे थांबायला काही हरकत नाही आपल्याला, कारण जास्त जर आणखी पुढचं शिकवलं तर तो जास्त थोडा ओव्हरलोड होईल असं. हो हो त्यामुळे थोडं थोडं घेत आपण पुढे जाऊ. आता एकदा आपलं हे जे पेज आहे 28 नंबरचं, हे एकदा क्लिअर झालं का मग पुढच्या गोष्टी पूर्ण सोप्या आहे आपल्याला. आणि मग त्यामध्ये तुमचा पण इंटरेस्ट वाढत जाईल. कुंडली कशी बनवायची, कुंडली कुंडलीवरून बाळाचं नाव कसं ठेवायचं, असं एक 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 इंटरेस्टिंग टॉपिक आहे पुढे येत चालतील, त्यामध्ये आणखी इंटरेस्ट वाढत चालेल तुमचा. असं हे सुरुवातीला हो. हे किचकट आहे म्हणजे असं. तर नाही, त्यामुळे शंका आणि प्रश्न पुढे येतील. आता सध्या नाही आहे काही असे प्रश्न. मला वाटलं कारण समजत नाही म्हणून प्रश्न नाही का समजते म्हणून प्रश्न नाही, हेच कळत नाही नाही असं. नाही समजते, पण आतापर्यंत जे शिकवलं ते समजलं, पण हम्म, हम्म, पुढे हम्म. जे शिकू आम्ही ते नाही समजलं तर विचारू. हो सर, कारण मला पण कळेल ना, मी समजतोय ते शिकवतोय नाही, मग आपल्याला दुसरं एक्झाम्पल घ्यावं लागेल. आणि तुम्हाला जे नाही समजलं ना ते मला कधी सांगा, आपण त्याविषयी 1 नाही 3 क्लास एक्स्ट्रा घेऊ आपण, पण तो टॉपिक क्लिअर करू. असं काही काही गोष्टी असतात ते लॉजिकली असतं, ते पुढे जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं समजायला येतं असं. हा त्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर नाही वाटलं तर विचारत जा, मला काही अडचण नाही. हो नक्की सर. तर मग थांबायचं इथे सर? हो हो चालेल. आपला पुढचा जो क्लास असेल तो बुधवारी असेल सर. हो ठीक आहे, चालेल सर. हा पंचांग येऊन जाते तोपर्यंत. हो, पंचांग आणून घ्या लवकरात लवकर, कारण एवढं पेज जरी आपण याच्यावर शिकू पण नंतर मी तुम्हाला काही म्हणजे असाइनमेंट देणार आहे ते घरी करण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला तर पंचांग लागेलच ना. हो हो आता हे आपण बघून शिकतोय तो भाग वेगळा, पण नंतर काही करण्यासाठी देईल ते तुम्हाला सेल्फ साठी तर पंचांग लागेलच. हो नक्की सर. ठीक आहे, चालेल सर. ठीक आहे, धन्यवाद, आभारी आहो. शुभ रात्री. शुभरात्री सर. धन्यवाद. शुभरात्री सर. धन्यवाद.